नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत काहीतरी नवीन शेअर करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर काल एक छान अशी मस्त रेसिपी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली होती. तर म्हटलं आता आपण सध्या एक वेगळी छोटीशी सीरीज सुरू करूया तुमच्या सर्वांसाठी. ते म्हणजे जे काही पॅरेंट्स आहेत आणि त्यांची मुलं ऐकत नाहीत, देवपूजा किंवा बाकीच्या सर्व गोष्टींसाठी. तर त्यांनी त्यांच्या मुलांना अशा गोष्टीत कसं गुंतवलं पाहिजे किंवा काय-काय केलं पाहिजे. तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. अगदी सीरीजप्रमाणे आजची ही आपली व्हिडिओ असणार आहे. ओके. ह्याला पार्ट 1 समजा. हळू बरेच ह्याचे पार्ट्स मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्वांना या व्हिडिओचा चांगला फायदा होईल. मुलांना देवपूजेमध्ये कशाप्रकारे आपण गुंतवू शकतो, या आधीसुद्धा मी याच्यावरती व्हिडिओ केला होता. पण म्हटलं की त्यामध्ये तर तात्पुरतंच मी थोडंफार तुम्हाला सांगितलं होतं. पण ह्यावेळेस मी एक सीरीज करणार आहे पूर्णपणे, की ती तुम्हाला पूर्ण अगदी ए टू झेड सगळं त्यातून समजेल तुमच्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी. सर्वप्रथम तर आपण हे समजून घेऊया की संस्कार म्हणजे काय असतं? संस्कारमध्ये काय-काय सर्व गोष्टी असतात किंवा काय-काय मुलांना आपण शिकवलं पाहिजे. तर आज हेच मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे. संस्कार म्हणजे आपल्या मनावर, विचारांवर आणि वागण्यावर घडलेले किंवा पडलेले चांगले किंवा वाईट ठसे असतात. आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे शिकतो, जे अनुभवतो, ते सगळं मनात साठत जातं आणि त्यातून आपली वृत्ती, सवय आणि स्वभाव तयार होतो. वृत्ती म्हणजे आपण जसं काही वागतो किंवा आपलं स्वभाव कसा आहे, त्या सर्व गोष्टी त्यातूनच ह्या सर्व गोष्टी तयार होत असतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न, की संस्कार कुठून येतात? कुठून त्यांची उत्पत्ती असते? तर संस्कार कुठून येतात? संस्कार आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळतात. सर्वप्रथम बघायला गेलं तर लहान मुलं हे म्हणजे घरातच असतात. तर मेन म्हणजे कुटुंबातून आई-वडील, आजी-आजोबांकडून त्यांना संस्कार मिळतात. नंतर जसे मोठे होतात तसे समाजातून म्हणजे मित्र, शाळा, शिक्षक त्याच्यातून मिळतात. त्याच्यानंतर आणखीन जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना अनुभवातून म्हणजे यश, अपयश, दुःख, आनंद ह्याच्यातून सुद्धा त्यांना संस्कार मिळतात. त्याच्यानंतर विचारांमधून आपण स्वतःची कसं बोलतो किंवा काय करतो यावरतीही आपल्याला संस्कार मिळतात असतात. तर आशा करतो की तुम्हा सर्वांना थोडक्यामध्ये तरी संस्कार म्हणजे काय किंवा संस्कार कुठे मिळतात किंवा कुठून मिळतात हे तुम्हाला समजलंच असेल. पण आता ह्याच्यावरूनच एक छोटीशी कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, जेणेकरून तुम्हाला आणखीन समजण्यामध्ये चांगलं अगदी इफेक्ट त्यातून पडेल किंवा आणखीन चांगलं काहीतरी समजेल. तर एकदम छोटीशी कथा आहे. त्या कथेचं नाव आहे रोप आणि पाणी. एका गावात रोहन नावाचा लहान मुलगा होता. त्याच्या आजोबांनी त्याला एक छोटंसं रोप दिलं आणि म्हणाले, "हे रोप तुझं आहे. रोज याची काळजी घे." पहिले 2 दिवस रोहन रोपाला पाणी घालत होता. नंतर खेळ, मोबाईल, मित्र यात तो इतका गुंतला, की त्याने रोपाकडे लक्षच दिलं नाही किंवा त्याचं लक्षच राहिलं नाही. अशी ही गोष्ट बरेच दिवस चालली. अगदी 2 ते 3 आठवड्यानंतर काही दिवसांनी रोप कोमेजलं. रोहन उदास झाला. त्याला वाईट वाटायला लागलं. त्याच्या मनात खंत निर्माण झाला. आजोबा हसून म्हणाले, "बाळा, रोप रोज पाणी मागतं. जसं रोपाचं आहे तसंच माणसाच्या मनाचंही आहे." रोहनने विचारलं, "मनाला पाणी लागतं का आजोबा? काहीही काय?" आजोबा त्यावर जोरात हसले आणि म्हणाले, "अरे हो, थांब जरा सांगतो. चांगले विचार, चांगली सवय, चांगली वागणूक हेच माणसाचं मनाचं पाणी. ते रोज दिलं तर माणूस चांगला घडतो असं म्हणतात." त्या दिवसापासूनच रोहन रोपालाही पाणी घालू लागला आणि स्वतःलाही चांगल्या सवयी लावू लागला. या कथेतून आपल्याला काय चांगला बोध मिळतो? जसं रोपाला रोज चांगलं पाणी मिळालं पाहिजे, तेवढी पोषक तत्त्व मिळाली पाहिजेत, तसं माणसाला रोज चांगले संस्कार, चांगले विचार आणि चांगल्या वृत्ती मिळाल्या पाहिजेत, जेणेकरून माणूसही चांगल्यारीत्या घडतो आणि त्याला त्याचं आयुष्य हे सुरळीत जाण्यासाठी खूप मदत होत असते. संस्कार म्हणजे माणसाच्या आयुष्यातल्या योग्य दिशा देणारी एक अंतर्गत शिस्त असते. हे संस्कार माणसाला काय योग्य आणि काय अयोग्य ह्याची जाणीवसुद्धा करून देत असते. फक्त शिक्षणाने माणूस मोठा होत नाही, तर संस्कारांमुळे तो माणूस म्हणून घडतो. बोलण्यातला संयम, वागण्यातली नम्रता आणि विचारांमधील प्रामाणिकपणा यामध्येच खरे संस्कार माणसाचे दिसून येत असतात. संस्कार हे शिकवून येत नाहीत, ते घरातल्या वातावरणातून आपोआप रुजत असतात.
लहान मुलांमध्ये अशी शक्ती असते जी ते काही पाहतील, बोलतील किंवा बघतील तसंच करण्याचं अनुकरण करतात. आई-वडील, आजी-आजोबा आणि घरातील मोठी माणसं जसं वागतात तसे वागणं मुलं नकळत आत्मसात करत असतात. त्यामुळे उपदेश करण्यापेक्षा स्वतः आचरणात संस्कार आणणं अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. माणूस जे पाहतो तेच पुढे आयुष्यात जगत असतो. खऱ्या अर्थाने संस्कारी माणूस तोच असतो जो कठीण प्रसंगातही आपला तोल सांभाळतो. राग, अपमान किंवा अपयश आलं तरी संयम ठेवतो. दुसऱ्याला दुखावणारे शब्द न वापरणं आणि योग्य मार्ग कधीही न सोडणं हेच संस्काराचं खरं दर्शन आहे. संकटाच्या वेळी माणसाचा स्वभाव आणि संस्कार स्पष्टपणे समोर येत असतात. संस्कार म्हणजे मागास विचार नाहीत. आजकालच्या पिढीला ते मागास वाटत असतील, पण ते मागास विचार नाहीयेत. तर जीवनाला संतुलित ठेवणारी मूल्ये आहेत. आधुनिक जगात वावरताना संस्कार जपले तर माणूस यशस्वीच नाही, तर सन्माननीय देखील बनतो. परंपरा, प्रगती ह्याचा समतोल साधणं म्हणजेच खरे संस्कार होत असतात. त्यामुळे संस्कार जपणं म्हणजे मागे जाणं नसून योग्य दिशेला जाणं व योग्य पायरी चढणं आहे. शेवटी संस्कार हे दाखवण्यासाठी नसतात, तर जगण्यासाठी असतात. मनुष्याने कसं जगलं पाहिजे हे आपल्याला संस्कार दाखवत असतात. देवपूजा, विधी आणि बाह्य गोष्टींपेक्षा माणुसकी, प्रामाणिकपणा आणि आदरभाव हेच खरे संस्कार आहेत मानवी जीवनामध्ये. जेव्हा माणूस आपल्या वागणुकीतून चांगुलपणा पसरवतो, तेव्हाच त्याचे संस्कार समाजाला आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारे असतात. तर आजच्या संस्कार सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये अर्थात पार्ट 1मध्ये तुमच्यापर्यंत संस्कार म्हणजे काय आणि त्यातून काही उदाहरणं किंवा बाकीच्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि एक पालक म्हणून मला असं वाटतं, की तुम्ही नक्की हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी किंवा तुमच्या मुला-मुलीच्या भवितव्यासाठी. तर अजूनही आपले खूप सारे व्हिडिओज ह्याच्यावरती येणारच आहेत. त्यासाठी तुम्ही घाबरू नका. आणि ज्या काही गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे, तर त्या चांगल्याच पोहोचवणार आहे. आणि बरेच जणांना असं वाटतं, की तू एवढी देवपूजा करतो, तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस. अगदी तसंच आमच्या मुलांनीसुद्धा ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी ही आजची सीरीज आहे. संस्कार सर्वप्रथम तर पहिली संस्कारांमुळेच देवपूजा होणार आहे पहिली. तर मग आपण पहिले संस्कार हळू शिकू. त्याच्यानंतर मग हळू आपण देवपूजेबद्दल शिकू आणि बऱ्याच अशा गोष्टी आपण हळू सगळं पायरी चढू. एकत्र 4-5 पायरी नाही चढायच्या जेणेकरून आपण पडू शकतो. हळू का होईना आपण पटकन पुढे जाऊ आणि चांगलं विचार घेऊन आणि पुढच्या पिढीला किंवा आताच्या पिढीला ह्या गोष्टीचं महत्त्व कळेल, अशा प्रकारेच मी तुमच्यापर्यंत जे काही आहे ते व्हिडिओ शेअर करेन. तर आता तुम्ही म्हणाल मी इथे काय करतो आहे आणि माझ्या बाजूला टीव्हीचा रिमोट आहे. तर मी टीव्हीवरती ना मी छान असा मस्त स्वामी माऊलींचा आपला तारक मंत्र लावला आहे आणि एकदम खरी गोष्ट सांगतो. आता आता मी ॲडल्ट होत चाललो आहे. ॲडल्ट म्हणजे आता 18 होईल मला. आताच्या नोव्हेंबरला 2026ला मी 18 इयर्सचा होईन कंप्लीटेड. तर आत्ता या तारक मंत्राचा खरा अर्थ मला माझ्या जीवनामध्ये समजत चालला आहे, की किती महत्त्वाचा आहे. स्वामी सेवा करायचो आता 3-4 वर्ष झाली स्वामी सेवा करतोय आणि अ, मनामध्ये तारक मंत्र मी नेहमी म्हणायचो. पण त्याचा अर्थ किंवा अगदी मनापासून जो हृदयाला भिडणारा जो अर्थ आहे ना, तो मला त्यावेळेस समजत नव्हता. जो आताच्या काही गोष्टी फेस करून किंवा सर्व सुख, दुःख या सर्व गोष्टी फेस करून जे मला आता समजतंय ना खरं तारक मंत्राचा अर्थ, तो मी शब्दातही व्यक्त करून शकू शकत नाही. आणि आता स्वामींना मस्त मी मुजरा करतोय आणि स्वामींमुळे माझं आयुष्य खूप सुधारलं आहे. मी ह्याच्यावरती नक्की एकदा व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. थोडीशी तब्येत डाऊन आहे. सर्दी, खोकला सर्व कंटिन्यू आहे. सो म्हणून माझा आवाज तुम्हाला थोडासा डक वाटत असेल. पण आता काय करणार? असो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.